मान्सूनपूर्व पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांनी कोल्हापूर शहरात झाडांची कोसळण्याची मालिका सुरूच आहे। अशाच घटनेत आज छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर एक मोठं झाड कोसळलं। यात पार्किंग केलेल्या 3 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। कोल्हापूर शहरावर मान्सूनपूर्व वादळी पावसाचं सावट कायम आहे। गेल्या 4 दिवसांपासून जोरदार वारा आणि पावसानं शहरात अक्षरशः हाहाकार माजवलाय। या हवामानाचा मोठा फटका झाडांना बसत असून शहरात 100हून अधिक झाडं कोलमडून पडली आहेत। शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरील असलेलं अशोकाचं एक मोठं झाड अचानक कोसळलं। या झाडाला पूर्वीच कीड लागल्यानं ते कमकुवत झालं होतं, त्यामुळे वाऱ्याच्या जोरात ते थेट पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींवर कोसळलं। झाड पडलं त्यावेळी रुग्णालयासमोर नेहमीप्रमाणेच वर्दळ होती, पण सुदैवानं मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी आप्पासो कांबळे, रवींद्र सुतार आणि डॉक्टर कोमल गोडसे यांच्या दुचाकींना मोठं नुकसान झालं। घटनेनंतर अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। महापालिकेच्या उद्यान विभागाचे कंत्राटदार व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करत कोसळलेलं झाड बाजूला केलं। घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रंबरे, सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, ज्ञानेश्वर बांड आणि इतर कर्मचारी तत्परतेनं उपस्थित होते। महापालिकेने नागरिकांना आवाहन केले की अशा हवामानात कमकुवत झाडांपासून दूर राहावं आणि संभाव्य धोक्याची माहिती तातडीनं प्रशासनाला द्यावी।